नमस्कार मित्रांनो, मी अजित चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच फेसबुक पेजवर, इंस्टाग्रामवर, यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण जी पोस्ट टाकली होती गाय हरपली म्हणून, गाय डाव तोडून गेली होती, तर त्याच्यावरती बरेच जणांच्या कमेंट, त्याचा रिप्लाय बरेच होते की एका दादाने टाकलं की म्हणले बरोबर आहे, कशी काय सुटून नाही जाणार, तिला खपरी शेंगदाण्याच्या पेंडीचा खुराक चालू वाटते म्हणून सुटून गेली नाही। म्हणजे याचा अर्थ ते उलट बोलले, ते अर्थ आपल्याला कळतोच त्याचं काय म्हणणं आहे काय नाही ते। परंतु मला त्या दादाला सांगायचं आहे की दादा, ही गाय माझी नव्हती, हिला मी आत्ता 15 दिवस झालं विकत घेतलेली आहे। विकत घेऊन म्हणजे खरेदी केली, थोडक्यामध्ये हे आहे अशीच होती। उलट माझ्याकडे आल्यापासून जवळपास 20% बरी दिसायला लागली आणि तिला आता उद्या डॉक्टर पण बोलवलं आहे, एकदा डॉक्टरकडून चेक करायची पिशवी वगैरे खराब आहे का, काय आहे का, उद्या प्रॉब्लेम तिचा नेमकं काय आहे, राहत का म्हणून नाही हे चेक करायचं आहे आपल्याला। आणि तिला 1-2 इंजेक्शन पण मारायचे मिनरल मिक्सरचे, कारण की थोडी तब्येत तिची सुधारायला मदत होईल। चारा फक्त मित्रांनो ती वैरणच खाती, बाकी हिरवा चारा वगैरे काहीच खात नाही, कारण की हिरवा चाऱ्यात तिला नेऊन बांधलं वगैरे, ते बच्चे मस्त चारा खातात बरं का, दोन्ही हिरवा चारा खातात, कडबा खातात, त्यांचं काही टेन्शन नाही। पलीकडचं गोर आहे तिचं, अलीकडचे कारवर मांद्यामधून आणलेली, उडवणी तालुक्यातून। आणि ही गाय आहे मित्रांनो, तर डबल एकदा त्या मित्राला सांगायचं आहे की मित्रा, ही गाय मी नुकतंच 15 दिवस झालं खरेदी केलेली आहे। ती जी आहे अशी तब्येत होती, ती काय माझ्याकडे येऊन खराब झालेली नाही। उलट माझ्याकडचे जे जनावर तुम्ही जर पाहितले, मी आणल्यावर कसे असतात आणि तयार झाल्यावर कसे असतात, तर तुम्ही परेशान होतो। एकदा माझे मागायचे व्हिडिओ चेक करा, मला जवळपास 100-150 कमेंट आले की सर तुम्ही नेमकं चारता काय, जनावर इतके तयार कसं काय होते तुमच्याकडे। तर तयार करायचं असं काय विशेष आपण काय लयच दुनियाच्या वेगळे काही चालत नाहीत मित्रांनो, फक्त खुराक वगैरे असतो थोडाफार पेंडीचा, थोडं पीठ मीठ, जेणेकरून पाणी तिने प्यावा, आणि त्याला नवीन नवीन गोळ्या वगैरे द्यायच्या। फक्त 1-4-8 दिवस ताप वगैरे असली, गुचड ताप असली, ते चेक करणं गरजेचं आहे। आणि परत चमडीचं जे पॉलिसीचं जे इंजेक्शन, समजा थोडक्यामध्ये चमक येण्याचं जे इंजेक्शन असतं म्हणजे गोचलाचं, ते एक इंजेक्शन मारायचं, डिवॉर्मिंग करून घ्यायची। हे अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या, रिकवर होतं जनावर, तयार होतं। ते पाहत आहे मस्त खातेत आपले। आणि हे अलीकडची कारवट खिलार, आणि ते पलीकडचं थोडं क्रॉसमध्येच निघले, पण प्युअर गिरमध्ये नाही निघलं मित्रांनो ते गोरं, ह्याच गायचं। आता ही लागन, ह्या दुसऱ्या सेकंड टायमर लागन ती, आता बघू आता किती दिवस घेते, काय घेते तयार व्हायला। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बैलपोळ्याची तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून। आपल्या पेजवर नवीन असताना फॉलो करा, चॅनलवर पाहत असताना यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओला शेअर करावं, चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरू नका।